नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडची प्रति अयोध्या असलेल्या बळवली नगरीत प्रभू श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडू नयेतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। पेण तालुक्यातील बळवली नगरीत ही प्रति अयोध्या समजली जाते। दरवर्षी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त या श्रीराम नवमी उत्सवात आनंदाने आणि श्रद्धेने सहभागी होतात। 134 वर्षांची मोठी परंपरा लाभलेले श्रीराम ग्रामस्थ मंडळ बळवली पेण आयोजित श्रीराम जन्मोत्सव 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक, प्रमुख आधारस्तंभ मानले जातात। अखिल मानवजातीचे आदर्श, एकमुखी एक पत्नी असे सर्वश्रेष्ठ मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। दुष्ट दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे सज्जनशीलता, मातृपितृ भक्ती आणि प्रेरणेचा आदर्श स्त्रोत आहेत। सर्वांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा। या निमित्ताने चैत्र शुद्ध 1 शके 1948 गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध 9 शके 1948 गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा असा सकाळी 5 ते 7 काकड आरती, 9 ते 12 व दुपारी 1 ते 4 ग्रंथ वाचन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7:30 हरिपाठ, 7:30 ते 8:30 संगीत वारकरी भजन, 9 ते 11 कीर्तन आणि रात्री 12 नंतर हरिजागर भजन असा दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये वारकरी भजन मंडळ, बळवली ग्रामस्थ श्रीराम भजन मंडळी बळवली तसेच बळवली पंचक्रोशीतील सर्व श्रीराम भक्त यांचे मोलाचे योगदान लाभले। सर्वजण श्रीरामांच्या भक्तीत लीन झाले होते। चैत्र शुद्ध नवमी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे। या तिथीस भगवान विष्णूंचा अवतार समजले गेलेले श्रीराम प्रभू यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा करतात। या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होतो। बळवली फाट्यावर प्रभू श्रीराम यांची मोठी कमान साकारली होती। वळवली फाटा ते बळवली गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भगवा पट्टा, भगवे झेंडे आणि सुंदर अशा रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात आले होते। सर्व वातावरण श्रीराम भक्तिमय झाले होते। सकाळी 10 ते 12:30 वाजेपर्यंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रसाद महाराज व्यास पुणे यांचे श्रीराम जन्मोत्सव पुष्पवृष्टीचे कीर्तन झाले। दुपारी 12:40 सूर्य माथ्यावर आल्यावर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर पुष्पसुमनांचा वर्षाव केला। त्यानंतर आरती होऊन नंतर आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार कैलासराजे, धर्मपत्नी सौ मयुरी कैलासराजे घरत, मुलगी कुमारी ओवी कैलासराजे घरत यांनी आपल्या कुटुंबियांसोबत प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेतले। सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी धरावी। देहे सुख दुःख हे सुख मानित जावे, विवेक के सदा सस्वरूपी भरावे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलासराजे घरत, खारपाडा, पेण।